ब्लॉग घ्यावा. परत मुलं जातात ट्युशनला, शाळेत आणि माझ्या कामाच्या राड्यात असते. त्याच्यामुळं काय मग व्हिडिओ काय मी घेत नाही, एकटे असल्यामुळं काय बोलणार नाही का. तर इथं बघा आता 7:30 वाजता 5च मिनिटं कमी त्यांचा चाललाय इकडं नाश्ता. आज ह्या साहेबाला पण लवकर उठवलंय, म्हणजे तो उठतो लवकर आणि फक्त ट्युशनला जात नाही. आज राजूचं आवरलंय, आज राजूने घातले. तेच की राजूचं आवरलंय म्हणलं, म्हणजे तुझं तू आवरलंय. तिच्या हाताने तिने वेणी घातली बघू, किती छान घातली बघा, मस्त अशी. तिथं बोनेट म्हणतात ना, रबर आणि काय पण म्हणतात, बोनेट काय असेल ते असेल. तर तिने असं जुट्टा बांधला, वेणी घातली तिच्या हाताने. ओमने पण त्याचं ते कपडे घालतो हाताने, फक्त त्याला गन पावडर करायचं आपण, त्याला तेल लावायचं. त्याने भांग पाडलाय हाताने, कधी हाताने करतो कधी मी करते. तर इथं दुर्गा माऊला पण उठवली होय. कुणी उठवला? तू नाही, दादाने उठवली. बरोबर का, चला चला बर का. कसं उठवलं? होय असं राधू तू खा आणि देवाला दिवा लाव तेवढा. दिवा लाव देवाला. बरोबर. मग 7:30 वाजले बर का, ह्यांना सोडायला जावं लागतं. आजपासून ओमला मी लावलंय ट्युशन. आवरलंय पण मी ह्यांना काय विचारलं नाही, हाच म्हणत्या. त्याच्या मम्मीला काय विचारलं नाही, जा म्हणते त्याला ट्युशनला. रात्री पण मी ह्याचा 2 तास अभ्यास घेतला, 9 वाजता अभ्यास घेतला ह्याचा मी. घेतला का नाही, काय काय राहिलं लक्ष? ABCD, पाडे नाही, 1-2 घेतलं फक्त मी तुझं. पाडे नाही घेतले, ABCD आणि 12 तर माझ्या चपात्या पण झाल्या तिकडं करून. थोड्यासाठी घोटाळा झाला, गॅस बंद करावा लागला. इकडं चपात्या काही टोपल्यात आणि 2-3च लाटायचे राहिले. आता येते सोडून. कसं पाणी राहिले. आत्ता जो पाठीमागचा व्हिडिओ बघितला तो 2-3 दिवसापूर्वीचा होता. टाकणं काय झालं नाही, 2 दिवस झालं चॅनलला काही व्हिडिओ टाकलाच नाही बघा, आला नाही. तर म्हणलं चला आज आहे गुरुवार, मुलांना जायचं ट्युशनला. आवरले 7:30 वाजल्या तर बघा, 7:30 वाजून गेलं. थोडं मुलं उशिरा उठलं तर राधू म्हणली होती मम्मी पनीरची भाजी कर. रात्रीच आणून ठेवलं होतं, भाजीला पण काय नव्हतं, पनीर रात्रीच आणलं होतं. म्हणलं चला पनीर करा मुलांच्या डब्यासाठी. मुलांना तर सोडून आले ट्युशनला, जेवायला नको म्हणत होते, म्हणजे नाश्ता करायला नको म्हणत होते. बळच खायला दिलं. परत 9:30-10 वाजले की राधूला कसं तरी होतं पोटात, मग येते निघून. तर इथं बघा सगळं सामान घेतलंय, कांदा टोमॅटो सगळं तळून घेतलंय, कोथिंबीर घेतली, लसूण तर निम्मा तळून घेतला आणि निम्मा असाच घेतलाय कच्चा. अद्रक घेतले थोडेसे आणि जिरे पण घेणार आहे, थोडीशी मी पेस्ट करून घेणार आहे आता हे सगळं. आता तुम्ही म्हणता ताई जिरे असते का पनीरमध्ये, तर कोणी टाकतं कोणी नाही टाकत. मला आवडते बघा जिरे टाका आणि ते गरम मसाला हे सगळं असतं, पण मी काही टाकत नाही. तर इथं पनीर मला पाहिजे तसं काय तळलं नाही. पॅकिंग पुडामधलं पनीर काय असं ना कडक होत नाही, असं तेलामध्ये टाकलं की पातळ होतं. फ्रीजमधनं आधीच काढून ठेवलं होतं. मसाला तर सगळा इकडं तळून घेतलेला आहे बघा मस्त असा, आणि पनीरचा मसाला पण टाकून घेतला, हळद पेस्ट ही सगळी. आणि इथं टाकलंय पनीर परतण्यासाठी आणि मसाला पण सगळा तळून घेतलाय बारीक गॅसवरती, तेल सुटेपर्यंत. पाणी मी गरमच टाकते, थंड पाणी टाकत नाही, पनीरची चव जाते भाज्याची म्हणून गरम पाणी करून घेतलेलं आहे इकडं, तुम्ही पाहू शकता. आणि इथं चवीनुसार मीठ पण घेतलेलं आहे. पनीर आता शिजवून देते. आणि इकडं बघा सकाळ सकाळ मस्त अशी गार हवा सुटली, आभाळ आलंय भरून सकाळपासून, म्हणून थोडंही नाही. म्हणलं चला थोडंसं वातावरण दाखव तुम्हाला. बारामतीतले जे ब्लॉग बघतात त्यांना तर माहिती आहे वातावरण, पण जे बाहेर देशातले बघतात त्यांच्यासाठी खास बघा. तर तुळशीला पाणी घातलं हळदी कुंकू व्हायला, आणि आता मी इकडं लागले चपाती बनवायला. चपाती करायची, कणिक मळून घेतली आता एवढ्यात, आणि भाकरी पण बनवायची मला. पोळपटी घेतलंय सगळं. तर म्हणलं चला, मला खरं तर देवपूजा करायची होती, पण टायमिंग बघितला 9 वाजून गेल्या होत्या. चपाती बनवायची होती आणि भाजी तर झाली मस्त अशी घट्ट अशी. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडन ताई तू पनीरच का बनवते सारखे, जे मुलांना आवडतं तेच बनावं लागतं बघा. आणि कधी कधी धपाटे बनवते, अजून वेगवेगळे पदार्थ. त्याला ट्युशनमध्ये काय शिकवलं, तर ओमचं झालं आवरून, आणि आता वाजल्यात 9:45. ओम चालला शाळेत रुसून रडून. कशामुळे माहिती आहे का रडतोय, कशामुळे रडतोय, मी पैसे दिले की तुला, आता कृष्णा नाही म्हणून रडतोय, आहे का नाही.
जावा उद्या येतोय कृष्णा शाळेत. जा पप्पा येतात सोडवा. चल जरी बॅग अडको. तुला पैसे दिलं का नाही खायला? कृष्णा नाही म्हणलं. जाय ना शाळेत दिलं पैसे. काय खाणार आता मला सांग? काय खाणार त्या पैशाचं? बरं. ओमला शाळेत लावलं बघा आणि आता इकडं लागले देवपूजा करायला. सगळं उलटच झाले. पहिल्यांदा तुळशीला पाणी घातलं, आधी देवपूजा करायची होती. तर असो आता. तर बघा इथं मी पेपर हातरलेला आहे त्या ह्याच्या फळीवरती. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं ताई पेपर हातरत जाऊ नको तिथं. तिथे देवाचा दिवा ठेवलेला असतो, उदबत्ती लावलेला असते, मग त्याची राख पडते पेपरवरती. पण मी एकदम कडला लावते त्याच्यामुळे काही भीती वाटत नाही. त्याच्यामुळं तुम्ही मला सांगत असता तिथं ठेवत जाऊ नको पेपर. हा फोटो बघा उंदराने कुरतडलेला आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी म्हणत होते काय झालंय नेमकं, भुसा कसा निघतोय देवघरापुढं बघा. तर परत मला कळालं ते फोटो कुरतडलेला आहे. मग मला वाटते पाण्यात सोडून द्यावा, म्हणजे पाण्यामध्ये विसर्जन करावं. पण ह्यांनी म्हणलं काय होत नाही, आता तुम्ही सांगा नेमकं काय करू. मला तर वाटतं विसर्जन करावं. दुर्गा मा उठली झोपेतनं आणि इकडं बघा आता देवपूजा माझी करून झालेली आहे. आत्ता मगाशी तुम्हाला मी देव दाखवलं, जरा थोडं खराब झालेत बघा. आता गडबडीत काय म्हणलं ते देव घासणं आहे ना पितांबरीने. आता उद्या परवा म्हणलं ते देव पण स्वच्छ घासून घ्यावात, म्हणजे असं छान असं दिसतेली. आणि इथं थोडीशी रांगोळी काढून घेतली, हाताने फुलं असं काढून घेतले आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं आहे बघा. इथं फुलंही आणलेली होती. देवघरामध्ये फुलंही वाहून घेतल्यावर रांगोळी काढल्या असं मन प्रसन्न वाटतं. घरामध्ये पण छान दिसतं बघा. आणि इथं दुर्गा आंबा मला चिर म्हणते. बराच वेळा झाला देवपूजा करते तेव्हापासून तिला नादी लावली. ती पण आपली खेळत बसली माझ्या जवळ. इथं बघा 6 वाजल्या तर 3. तर बघा इथं आता एकाकीतच पाऊस आला. म्हणलं कशाचा आवाज यायला लागला, बघते तर पाऊस. पहिल्यांदा कपडे काढून घेतले बाहेरची आणि पातळ पातळ घरात ठेवल्यात. जाड जाड कपडे इथं दोरीव ठेवल्यात गॅलरीत. तर पहिल्यांदा जोरात आला पाऊस आणि परत कमी आला. एकाकीतच येतो या. तर आज सकाळपासून खूप थंडी वाजत होती आणि आभाळ पण भरपूर आलं होतं. पाऊस दिसतोय का तुम्हाला? एकदम झिमझिम यायला लागले आता. हिरवं असं मस्त. आणि इथं आपलं उंबरीचं झाड बघा, मस्त असं टवटवीत झालं हिरवा हिरवा असं. आणि थोडं सुकून गेलं होतं त्या दिवशी, मेंढरांनी पण पानं खाल्ली होती ह्याची. आता मस्त झालंय पाऊस पडल्यापासून, छान असं फुललंय. इकडं बघा, इकडं माझी दुर्गा माऊ झोपली आहे. 2 तास झालं, 2-2.5 तास झालं झोपली आहे. खाल्लं पिल्लं. सकाळी उशिरा पण उठली होती आणि नेमकी आंघोळीच्या टायमाला झोपली. थंडीच तेवढी वाजत होती. मी तिच्यापाशी थोड्या वेळ लोळले आणि तीच झोपी गेली. तर इथं कपडे आणून टाकते सुकायला. आता इथं फॅन पण बंद केला, लय थंडी वाजते म्हणून फॅन बंद केला. आता 4 वाजत आल्यात. ह्यांना मेसेज टाकला, फोन उचला ना म्हणून. म्हणलं ओमला घेऊन या, 4ला शाळा सुटती. जाऊस तर करूस तर ह्यांना उशीर लागायचा. कसं झोपलंय दारात, कोणाचं आहे काय माहिती. ह्यांनी 1-2 वेळा भाकरी टाकली तर रोज येतं इथं. 2-3 आठवडं झालं. उठ उठ चालेत ना, मध्ये झोपलाय उठ ना. सुम झोप लागले. पाऊस लागला अजून यायला, नुसती रिमझिम येते बारीक. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून.